1 किलो आणते की सगळ्यात मी पुरण 10 किलो आण म्हणतो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज तारीख आहे 15 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 9. कारण की आता पाहुणे या लागल्यात. एक 10च्या दरम्यान येणार आहेत पाहुणं. त्यामुळं आई स्वयंपाक करून ठेवायला लागल्या. काय काय केले, लाईटच बंद असते सारखे. लाईट चालू करत जाग काय दिसत नाही. लाईट बिल येते ना. काय काय केलं जेवण? आमटी केल्या आणि भात घातलाय. कशी आमटे बघू? डाळीची डाळीचे आमटे आणि भात घातलाय. ह्याच्यात आहे भात. चपात्या केल्या त्या. अजून निम्म करायचं आहे जेवण. अजून कधी म्हणे अजून हे करायचंय. अजून चपात्या करायच्या आहेत त्या. पापड तळायचा आहे. फक्त भात आणि आमटी केल्या. बटाटा पप्पा चालले दूध आणायला. ठीक आहे. पापड तळायचं नंतर. कोण यायला लागले? अजून वेळ आहे पाहुण्यास याला. 10 वाजता येणार. आताशी 9 वाजले. ही 10 वाजता बसणार आहे म्हणली ना. म्हणजे 10 वाजता बसणार आहेत. तू तिलाच विचारते. आहे म्हणजे त्यांना यायला कमीत कमी 2 तरी वाजणार मग पाहुण्यासनी. तवर का तुझं जेवण होतंयच की. झालंयच की आता सगळं. काय राहिले? फक्त पापड आणि चपात्या राहिले. हो, बटाट्याची भाजी पण करणार आहेस काय? बासुंदी आणायची आहे ना? आणू का मी बासुंदी? मग छोटा पॅकेट आणू का मेडिकल मधनं? पावशेर मला वाटतं 70 रुपयाला असेल. 1 किलो आणते की सगळ्यात मी पुरण 10 किलो आण म्हणतो. 1 किलो आणतो मग. मित्रांनो, आईचा मोबाईल खराब झालाय का काय कळना. सकाळपासून झालं चार्जिंगला लावलाय, काही लागणाच झालाय. 2 तास झाले लावून, अजून लागणाच झालाय का. बटन दाबतोय तरी लागणाच झालाय. आई आई मोबाईल लागणार की. चार्जिंग लावणार की. लावलेलो की. काय झालं बघ बरं. दाबून बघ बरं. अरे हा लागतोय की ग. मग चार्जिंग लाव जा. तुझ्या हाताला जादू आहे की बाय. चार्जिंग लाव जा. ठीक आहे. आईनं दाबल्यावर लगेच लागला मोबाईल. जादू आहे म्हणायची आईच्या हातात. हा आता चार्जिंग लावतो याला. मी एवढं दाबायला बोली लागला नाही. मी आईच्या हातात दिलं लगेच लागला. काय जादू आहे. हा चार्जिंग लावतो. अगं शिट्टे तसं मारू नको, कुकर उडतोय. त्या जुन्या घरात असताना कसा उडलेला माहिती आहे ना, टोपण पत्र्यावर. हात लावू नको कुकरला. हातानं करू नको शिट्ट्या. हा बंद करू काय? बरोबर. अरे म्हणते अजून एक शिट्टी होऊ दे. त्यात भात घातलाय ना. अजून एकच होऊ दे ना. हाय एकच होते ना शिट्टी. हा हा बघ नाही तर परत भात करपायचा. आईची स्वच्छता चालू आहे. स्वच्छता. ती भाजी करतीस का? बाद होईल ग. बाद होईल म्हणते, बाकीचं काय नाही. तेवढंच आपलं खातील का नाही माणसं. हे कशाला चिरलाय? पोहे करणार आहेस काय? मग कशाला चिरलाय उगाच? मला वाटतं पोहे करणार आहेस का काय. चला मित्रांनो, आता मला घरातले अजून थोडीफार स्वच्छता केली पाहिजे. कारण की अजून पाहुणं निघलं नाही. ती पाहुणं निघणार आहे की तिथनं 10ला. म्हणजे त्यांना इथं यायला कमीत कमी 1 तरी वाजणार. त्याच्या अगोदर जरा साफसफाई करून घेतो जरा बाहेरची काय असेल ते. हे सगळं व्यवस्थित आहे का नाही. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.